ओके. हॅलो स्टुडंट्स, वन्स अगेन वॉर्म वेलकम टू द रँकर बॅच. तर या ठिकाणी आपण वन शॉट लेक्चर चालू केलेलं आहे ऑसिलेशन चॅप्टरचं. तर मागच्या पोर्शन मध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण इथपर्यंतचा पार्ट डिस्कस केला. टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी पर्यंतचा पार्ट डिस्कस केला. टाइम पिरियड काय असतो? 2π इंटू अंडर रूट ऑफ एम बाय के असतो. ओमेगाची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ के बाय एम असते. जस्ट आपण काय केलेलं आहे, मेन बेसिक फॉर्म्युला 2π आपण ओमेगाच्या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू पुट अप केली. बाकी आपल्याला टाइम पिरियड भेटलेला आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे, इट इज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. आता हे सांगायची गरज नाही, कारण की आपण 11वी पासून हे सगळं म्हणजे शिकत आलेलो आहोत. ओके. रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये आपण एकदा रिवाइज केलं हा पार्ट पूर्णपणे. त्याच्यानंतर आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये हाच पार्ट बघणार आहोत. ओके, म्हणजे हा जो पार्ट आहे फ्रिक्वेन्सी अँड पिरियडचा रिपीट होणार आहे. फक्त थोडीफार मॉडिफिकेशन आहे, ते तुम्हाला जमतात. लक्षामध्ये. त्याच्यानंतर n इक्वल्स टू 1/2π इंटू अंडर रूट ऑफ के बाय एम. सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो आपला पार्ट येतोय तो येतोय फेज इन एसएचएम. चला या ठिकाणी मी टायटल लिहितोय फेज इन एसएचएम. फेज इन, एक मिनिट, फेज इन एसएचएम. आता फेज म्हणजे काय असतं बघा. फेज म्हणजे असतं स्टेट ऑफ ऑसोलेशन किंवा स्टेट ऑफ व्हायब्रेशन. याला काय म्हणायचं? स्टेट ऑफ या ठिकाणी ऑसोलेशन म्हणा. आता या ठिकाणी राजांनो यार, स्टेट ऑफ ऑसोलेशन म्हणजे काय असतं बघा. मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी एक आपण पेंडुलम घेतलेला आहे. पेन चेंज करू का? हा बॉब आहे, आपण स्ट्रिंगला अटॅच केलेला आहे. ओके. तर याची ही पोझिशन आहे आणि इथे एक पोझिशन आहे. तर मला सांगा, आता हा बॉब जो आहे, बरं ठीक आहे, इथून तो थोडा आणखीन वर गेलेला आहे, या ठिकाणी पोहोचलेला आहे. तर हा बॉब समजा आता या ठिकाणी आलेला आहे, असा मध्ये आलेला आहे. तर याची पोझिशन आपल्याला सांगता येईल का राजांनो? नाही सांगता येणार, कारण की जस्ट तुम्हाला जर म्हणलं फक्त हा जो बॉब आहे तो 45 डिग्री अँगलवर आहे. बट -45 +45 त्याच्यानंतर म्हणजे तो कितव्या ऑसिलेशन वाला आहे? म्हणजे समजा हे पहिलं ऑसिलेशन झालं, त्याच्यानंतर दुसरं ऑसिलेशन झालं, तिसऱ्या ऑसिलेशनला पण असू शकतो. बरोबर आहे. तिसऱ्या ऑसिलेशनला पण असू शकतं. म्हणजे सांगायचंय काय बघा या ठिकाणी, फेज इन एसएचएम म्हणजे काय असतं? स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता फेज इन एसएचएम वर एक कम्प्लीट 25 मिनिटाचं लेक्चर होऊ शकतं, बट तेवढं आपल्याला डीप मध्ये जायचं नाहीये. फक्त स्टेट ऑफ ऑसिलेशन लक्षात घ्या, कारण की तुम्हाला फेज जर माहित असेल तर फेज वरून त्या पार्टिकलची पोझिशन कुठं आहे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता, याच्यामध्ये नो डाऊट. लक्षामध्ये. ओके. चला मी पेन चेंज करून घेतो. आपला सर्वात आवडता या ठिकाणी ग्रीन कलर घेतलेला आहे. ओके. ग्रीन कलर डोळ्याला खूप मस्त असतो. तर या ठिकाणी बघा, काही कंडिशन्स आपण स्टडी करणार आहोत. समजा या ठिकाणी हा फेज कशाला म्हणायचं बघा. एक इक्वेशन आहे. कोणतं इक्वेशन आहे? आपलं एक्सचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट नाही सर? ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर ओमेगा टी प्लस फाय हा जो साइनचा अँगल आहे ना, याला म्हणायचं फेज. आलं लक्षामध्ये? तर या अँगल वरून आपण डिसाइड करू शकतो पार्टिकल कुठं आहे, कोणत्या पोझिशनला आहे, मेन पोझिशन पासून त्याचं अंतर किती आहे हे आपण डिसाइड करू शकतो. ओके. तर याच्यामध्ये आपण आता काही केसेस बघणार आहोत. तर याच्यामधली जी कंडिशन 1 आहे ती बघा, जेव्हा थीटा इक्वल्स टू 0 असेल. जेव्हा थीटा इक्वल्स टू 0 असेल तर असं आपण म्हणू शकतो पार्टिकल जो आहे त्याची पोझिशन कुठं आहे? यस, मेन पोझिशनला आहे. आणि समजा थीटा इक्वल्स टू समजा 360 डिग्री असेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो की पार्टिकल मेन पोझिशनलाच आहे. बघा दोन्ही पण कंडिशन मध्ये बघा, या ठिकाणी लक्ष द्या, पार्टिकल मेन पोझिशनलाच असतो. बट फरक काय आहे? याच्यामध्ये हा फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट करत असतो आणि याच्यामध्ये हा सेकंड ऑसिलेशन स्टार्ट करणार असतो. त्याच्यानंतर समजा थीटा इक्वल्स टू किती असेल? थीटा इक्वल्स टू समजा 360 नंतर समजा 4π असेल. बरोबर आहे. 4π म्हणजे किती झालं? यस, किती झालं? 36 दोन्ही 72. तर या ठिकाणी किती आलं? 720 डिग्री असेल. तर याची पण पोझिशन पार्टिकलची मेन पोझिशनलाच येणार आहे. बट पार्टिकल या ठिकाणी थर्ड ऑसिलेशन स्टार्ट करणार आहे. येते का लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला जर फेज माहित असेल राजांनो, तर त्या पार्टिकलची तुम्ही पोझिशन फाइंड आउट करू शकता. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? यस, एकदा मला कमेंट मध्ये सांगा, हा पॉइंट समजला का तुम्हाला? ओके.
आय थिंक एवढ्या चांगल्या पद्धतीने हा पॉईंट तुम्हाला थेरी लेक्चर्स मध्ये समजला नसेल, बट तुम्ही समजा माझं लेक्चर जर बघितलं असेल फेज इन एसएचएम, तुम्हाला 100% याचा पॉईंट हा समजला असेल. ओके, लवकरात लवकर मला कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर आता आपण केस सेकंड कन्सिडर करणार आहोत. बघा या ठिकाणी केस सेकंड मध्ये जर समजा थिटा इक्वल्स टू 90 डिग्री असेल तर काय होईल बघा. थिटा इक्वल्स टू 90 डिग्री असेल तर हा पेंडुलम इथं आहे, इथून 90 ला म्हणजे इथं गेला, तर या ठिकाणी पार्टिकल कुठं आहे. यस, कुठं आहे ऑब्जेक्ट एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. बट कोणत्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगता येईल का. इकडे पण जाऊ शकतो ना तो, इकडे पण जाऊ शकतो, सांगता येणार नाही. आणि जर समजा थिटा इक्वल्स टू 270 डिग्री असेल तर आपण म्हणू शकतो समजा पार्टिकल इकडून पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जातोय तर इकडून इकडे गेलाय, डबल इथं आलाय आणि डबल इथून इथे गेलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला आहे किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आलं लक्षामध्ये. तर ही झाली समजा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झालेली आहे तुमची नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, चला त्याच्यानंतर थर्ड कंडिशन बघा. समजा जर थिटा इक्वल्स टू 180 डिग्री असेल. आलं का लक्षामध्ये. जर समजा थिटा इक्वल्स टू 180 डिग्री असेल तर काय असेल, पार्टिकल कुठं असेल, मेन पोझिशनलाच असेल डबल. येते का लक्षामध्ये. केस थर्ड. ओके, एकदा मी हायलाइटरला मोठं करतो जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल. हा समजायलाय का मला ते एकदा कमेंट मध्ये सांगा बरं. चला कमेंट मध्ये तुम्ही सांगाल तरच मला लक्षात येईल, अन्यथा मला लक्षात येणार नाही. तुम्हाला समजायलाय का नाही. आता बघा या ठिकाणी थिटा समजा 180 डिग्री असेल. 180 डिग्री म्हणजे समजा हा जो पेंडुलम आहे इथून इथे गेला आणि डबल याच ठिकाणी आलेला आहे, म्हणजे ऑब्जेक्ट कुठं आहे राजांनो, मेन पोझिशनला आहे. बट त्यांनी त्याचं अर्ध ऑसोलेशन मीन्स हाफ ऑसोलेशन कम्प्लीट केलेलं आहे. येस, भावना लक्षात येते, व्हेरी गुड. आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर समजा आपण फोर्थ कंडिशन घेतली, केस नंबर आपण जर समजा फोर्थ घेतली, समजा थिटा इक्वल्स टू या ठिकाणी आपण किती घेतलं राजांनो. यस, किती घेऊया, चला 270 घेऊया. स्पेशली आपण 270 घेऊया. या ठिकाणी 270 घेऊ नका, या ठिकाणी घेऊया 270. जर समजा 270 घेतलं तर आपल्याला लक्षात येतं पार्टिकल कुठं आहे. या ठिकाणी पार्टिकल किंवा आपला जो ऑब्जेक्ट आहे किंवा जो पेंडुलम आहे तो एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. बट एक्स्ट्रीम पोझिशनला आहे तो कोणत्या, नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. आलं लक्षामध्ये. या ठिकाणी थिटा इक्वल्स टू 90 ला पॉझिटिव्हला, थिटा इक्वल्स टू 180 ला मीनला, म्हणजे 360 डिग्री या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सर्कल कंप्लीट करू शकता. ओके, तर हे झालं तुमचं या ठिकाणी फेज इन एसएचएम. याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तो जो पार्ट आहे तो डिलीट झालेला आहे या वर्षीसाठी, त्याच्यामुळे हा पार्ट घेण्यामध्ये काही मजा नाहीये. ओके, चला त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम. आता आपल्याला बघायचंय. या ठिकाणी मी टायटल देतोय कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम. खूप महत्वाचा पॉइंट आहे, याच्यावर न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात. ओके, कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम म्हणजे काय, दोन वेव्स आहेत किंवा दोन ऑसोलेशन्स आहेत किंवा दोन वेव्स आहेत, तर त्याचं काय आहे या ठिकाणी सुपरपोजिशन आहे. त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिशन म्हणतो. तर जेव्हा समजा दोन वेव्हचं कंपोजिशन होतं, आता या ठिकाणी दोन वेव्ह कोणकोणत्या बघा किंवा दोन ऑसोलेशन कोणकोणते. x1 इक्वल्स टू आपण घेतलेला आहे या ठिकाणी काय घेतलेलं आहे, A1 साइन ओमेगा टी प्लस phi1 आणि त्याच्यानंतर आपण x2 घेतलं होतं बघा या ठिकाणी A2 साइन ओमेगा टी प्लस या ठिकाणी काय येणार आहे, 5/2 येणार आहे. तर मग हे दोन वेव्ह किंवा दोन ऑसोलेशन जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे असतं ते काय असतं, आर इक्वल्स टू. पहिल्यांदा आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड आउट करूया. आर म्हणजे काय असतं, रिझल्टंट अँप्लिट्यूड असतं. तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय येतो, अंडर रूट ऑफ यस A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 इंटू कॉस ऑफ यस काही या ठिकाणी phi1 मायनस phi2. आलं का लक्षामध्ये. ओके, सो आर इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. येते का लक्षामध्ये. पेन चेंज करतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. या ठिकाणी आपला पहिलावाला ग्रीन कलरचा पेन घेतोय. ओके, या ठिकाणी आर म्हणजे सर्वांना माहित आहे, या दोन ऑसोलेशनचं या ठिकाणी रिझल्टंट जे अँप्लिट्यूड आहे ते आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यानंतर फेज बघितला. रिझल्टंट फेज काय असतो, डेल इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ काय असतं, टॅन इनवर्स ऑफ फॉर्म्युला या ठिकाणी तो यस A1 थोडा मोठा आहे फॉर्म्युला, A1 साइन phi1
प्लस या ठिकाणी येतं A2 साइन phi2 अपॉन कॉस मध्ये येतं फक्त खाली A1 cos phi1 प्लस A2 cos या ठिकाणी काय येतं phi2 येतं. आलं लक्षामध्ये. सो दिस इज द रिझल्टंट फेज. याला काय म्हणायचं रिझल्टंट. डेल म्हणजे काय असतो रिझल्टंट फेज असतो. रिझल्टंट फेज. ओके. कंपोजिशन ऑफ 2SHM सर्वांना समजलंय. याच्यामध्ये समजा आपण स्पेशल केसेस कन्सिडर केल्या. डायरेक्टली स्पेशल केसेसवर न्यूमरिकल्स विचारतात किंवा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड एमसीक्यू असतो. तर स्पेशल केसेस म्हणजे काय, जेव्हा समजा आता स्टार्टिंगला आपण घेऊया इफ 2SHM आर इन फेज, म्हणजे जेव्हा 2SHM फेज मध्ये असतील तेव्हा काय असेल बघा. या ठिकाणी 1 मिनिट बघा, 1 मिनिट. हा, केस 1 जेव्हा आपण कन्सिडर करूया, केस फर्स्ट मध्ये 2SHM आर इन फेज. ओके. आवाज व्यवस्थित येतो का ब्रेक होतोय, कारण नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. जर समजा 2SHM फेज मध्ये असतील तर phi1 मायनस phi2 या दोघांमधला जो डिफरन्स आहे फेज मधला काय येतो 0 येतो. आणि कॉस या ठिकाणी 0 ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे 1 येते. त्याच्यामुळे जे फायनल येतं बघा, या ठिकाणी आपण इक्वेशन्स जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये समजा व्हॅल्यू पुटअप केल्या तर आर इक्वल्स टू फायनली काय येतं प्लस ऑर मायनस या ठिकाणी येतं डायरेक्टली A1 प्लस A2. म्हणजे दोन इक्वेशन जेव्हा फेज मध्ये असतात तेव्हा डायरेक्टली काय करा, दोन ऑसोलेशनचं काय करा डायरेक्टली ऍडिशन करा, तर ते येतं रिझल्टंट अँप्लिट्यूड. लक्षामध्ये. आणि जर आउट ऑफ फेज असतील तर या ठिकाणी ऑफकोर्स तुम्हाला माहित आहे काय येणार आहे. यस. चला बघा, सेकंड कंडिशन आहे केस नंबर 90. जर 2SHM आउट ऑफ फेज आहे, 2SHM आउट ऑफ फेज आहे, हा ओके ओके माईक बंद करा, आलोय मी. चला ठीक आहे. बघा या ठिकाणी कुठपर्यंत होतं, रेकॉर्डिंग चालू आहे का बघतोय तो. येस, रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. बघा या ठिकाणी 2SHM आउट ऑफ फेज असतात. म्हणजे आउट ऑफ फेज म्हणजे या ठिकाणी बघा असं पण होऊ शकतं की समजा जी इनिशियल कंडिशन आहे या ठिकाणी पहिली जी वेव्ह आहे किंवा पहिलं जे ऑसोलेशन आहे ते मीन पोझिशनला आहे आणि दुसरं ऑसोलेशन आहे एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे पहिला पेंडुलम आपण इथून सोडतोय, म्हणजे पहिला पेंडुलम इथून इकडे सोडतोय, दुसरा इथून इकडे सोडतोय. तर म्हणजे दोघांतला फेज डिफरन्स किती आहे 90 डिग्री आहे, आउट ऑफ फेज आहे. तर तेव्हा रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येतं आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ काय येतं यस A1 स्क्वेअर प्लस काय येतं A2 स्क्वेअर येतं. कारण की कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते 0 असते. फक्त या सर्व व्हॅल्यू आपण जर वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप केल्या या इक्वेशन मध्ये तर या गोष्टी आपल्याला भेटतात. त्याच्यानंतर आउट ऑफ फेज असेल तर आउट ऑफ फेजची दोन कंडिशन आहे बघा. या ठिकाणी आउट ऑफ फेज केस थर्ड याला आपण म्हणूया 2SHM आउट ऑफ फेज आहेत. ओके, आउट ऑफ फेज. बट त्याच्यामधला जो फेज डिफरन्स आहे phi1 मायनस phi2 हा 180 डिग्री आहे. 180 डिग्री म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपण एक पेंडुलम घेतलेला आहे, तो इकडे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून सोडला आणि इकडला पेंडुलम आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून असा सोडला. मग दोघांमधला म्हणजे या दोन ऑसोलेशन्स मधला फेज डिफरन्स किती झाला राजांनो 180 डिग्री झाला. आणि 180 डिग्री जेव्हा तुम्ही घेता तर कॉस 180 ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे. यस, कॉस 180 ची व्हॅल्यू आहे -1. या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर आर इक्वल्स टू या ठिकाणी येतं A1 मायनस A2 आणि -1 येतं. त्याच्यामध्ये आपण याला मॉड मध्ये पण घेऊ शकतो. ओके, सो दीज आर द स्पेशल केसेस. ओके, आय होप सर्वांना कंपोजिशन ऑफ 2SHM म्हणजे समजला असेल. आपण बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर खूप मोठं डेरिव्हेशन आहे. हा, पहिल्यांदा आपण सर x1 x2 घेतलं, त्याच्यानंतर त्याला ऍडिशन केली, त्याच्यानंतर साइन कॉस टॅन भरपूर वगैरे फॉर्म्युले वापरले, त्याच्यानंतर आपल्याला आर भेटला, त्याच्यानंतर आपण सर इक्वेशन 1 आणि 2 ला डिवाइड केलं, त्याच्यानंतर डेल भेटला. बट आपल्याला सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, हे दोन इक्वेशन आहेत, एक पेंडुलम 1 असेल आणि दुसरा पेंडुलम 2, दोघांचं इक्वेशन आहे. त्याच्यानंतर रिझल्ट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. याला लक्षात ठेवा. आर म्हणजे काय असतं रिझल्टंट अँप्लिट्यूड असतं, डेल रिझल्टंट फेज असतो, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या स्पेशल केसेस आहेत तुमच्या लक्षात असतील किंवा नसतील काही फरक पडणार नाही. जर समजा फायनली तुम्हाला म्हणलं 2SHM आर इन फेज आहे तर ऑफकोर्स phi1 मायनस phi2 0 असतो. ओके, कारण की दोन्ही पण SHM स्टार्टिंगला एकतर मेन पोझिशन पासून स्टार्ट करा किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करा, कारण phi1 मायनस phi2 0 येणार आहे. तर आर इक्वल्स टू काय असतं A1 प्लस A2 असतं. आउट ऑफ फेज असेल 180 डिग्री असेल तर
A1 मायनस A2 असतं आणि आउट ऑफ फेज 90 डिग्री असेल तर अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर असतं. आय होप सर्वांना समजलं असेल. चला आले, भाग्यश्री आली माय. ओके चला ठीक आहे. प्रीती लेट झाला आज. ओके चला, त्याच्यानंतर सचिन कुठे गेला आज? राम बहुत दिनों के बाद पधारे हो. ओके कहाँ गए थे? त्याच्यानंतर निशाल आज आलाय. नाही निशाल असतो दररोजचं, पार्थ असतो दररोजचं. पार्थ समजाले का? निशाल इकडं, ऐश्वर्या ऋतुजा समजायला मॅम? ओके, नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? चला याच्यानंतर आपल्याला पुढचा महत्वाचा पॉईंट घ्यायचा आहे, एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. म्हणजे एखादा पार्टिकल समजा एसएचएम परफॉर्म करत असेल तर त्याची एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी चेंज होते का, पोटेन्शियल एनर्जी चेंज होते का, टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते का, किंवा कॉन्स्टंट असते तर किती असते, या गोष्टी आता आपण बघणार आहोत. लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, नेटवर्क ओके आहे का? एकदा मला कमेंट मध्ये सांगा, डायरेक्टली मला स्टार्ट करता येईल आणि पुढचं मला या ठिकाणी टायटल लिहिता येईल, ते पण रेड कलर मध्ये, कारण की मस्त वाटतं. ओके चला, तर पुढचं टायटल या ठिकाणी लिहितोय मी मस्तपैकी रेड कलर मध्ये. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स, कारण की एकदा मला नेटवर्कचा फक्त सांगा, डायरेक्टली मग सुरुवात करता येईल. यस निशाल, व्हेरी गुड, थँक्यू भावना. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एनर्जी ऑफ पार्टिकल इन एसएचएम, एनर्जी ऑफ पार्टिकल इन एसएचएम. आता मला सांगा, पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत आहे म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे सर्वांना माहित आहे फोर्स और एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर इन द अपोजिट डायरेक्शन अँड द फोर्स और एक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. दॅट मोशन इज कॉल्ड ॲज द, सर्वांना माहित आहे आपण त्याला एसएचएम म्हणतो. ओके, मग याची जी एनर्जी असते ती कशी डिस्ट्रीब्यूट होत असते बघा. आता तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देऊ करायचं, या ठिकाणी एनर्जी डिस्ट्रीब्यूट होत असते. हो का, आपला पेंडुलम जो आहे तो मेन पोझिशनला आहे. मग मला सांगा, इथून तुम्ही मोशन देता तर जेव्हा पेंडुलम हा वर वर जातो, एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, सर्वांना माहिती आहे ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि इकडली नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. जेव्हा तो इथं जातो तेव्हा त्याची वेलोसिटी झिरो होते, म्हणजे कायनेटिक एनर्जी झिरो होते, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी झिरो होते. आलं का लक्षामध्ये? आणि या पण एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी झिरो होते आणि या ठिकाणी मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी असते. जेव्हा पार्टिकल जेव्हा इथून इथं येतोय मेन पोझिशनला, त्याची कायनेटिक एनर्जी सर्वात मॅक्सिमम असते. ओके, म्हणजे टोटल एनर्जी ई जे असतं, ई इक्वल्स टू काय असतं, कायनेटिक एनर्जी प्लस, म्हणजे ई के प्लस काय असतं, यस ई के प्लस काय असतं, ईपी असतं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असतं. आलं लक्षामध्ये? आणि टोटल एनर्जी या ठिकाणी जेव्हा ऑब्जेक्ट एसएचएम परफॉर्म करत असतो तेव्हा त्याची टोटल एनर्जी ई काय असते, कॉन्स्टंट असते. लक्षात ठेवा. म्हणजे काय व्हायला या ठिकाणी, एकतर कायनेटिक एनर्जीचं पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन व्हायलंय आणि दुसरं पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन व्हायलंय. कधी व्हायलंय? जेव्हा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करायलाय. विठ्ठल याला लक्षामध्ये? ओके, हो का, पार्टिकल इथून इकडे चाललाय, इकडून इकडे चाललाय. त्याच्यानंतर काय व्हायलंय, स्टार्टिंगला पहिल्यांदा पोझिशन झिरो होती, म्हणजे मेन पोझिशन होती, तेव्हा तर सगळ्या दोन्ही पण एनर्जी झिरो असणारच आहे. जेव्हा आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो एक्सटर्नल, तेव्हा या ठिकाणी पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन झालं. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते, पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी काय असते, मॅक्झिमम असते. या पण ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते आणि या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असते राजांनो, झिरो असते. या पण ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असते, झिरो असते. का झिरो असते? कारण की वेलोसिटी या ठिकाणी झिरो असते. इथपर्यंतच पार्टिकल चाललाय तुमचा ऑब्जेक्ट पेंडुलम, इथून डबल खाली आलाय म्हणजे वेलोसिटी झिरो व्हायलाय, म्हणजे तो रेस्ट कंडिशन आलाय, त्याच्यानंतर तो रिपीट करतोय. लक्षामध्ये? आणि या ठिकाणी काय असतं, मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते, मॅक्सिमम असते आणि पोटेन्शियल या ठिकाणी काय असते, झिरो असते. ओके, बघा आता कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय असतो, ई के इक्वल्स टू, कायनेटिक एनर्जीचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे बघा, ई के इक्वल्स टू 1/2 के इंटू यस काय असतो, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतो. आलं का लक्षामध्ये? आणि जर समजा आपण मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली तर इट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी येते. फायनल नंतर आपण बघूया. ओके, लक्षात आलंय का? अरे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 काय असतो, के इंटू यस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतो. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा, लक्ष द्या इकडं, या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, यस 1/2 काय असतो, एम ओमेगा स्क्वेअर आणि हा असतो एक्स स्क्वेअर.
आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला जो असतो तो काय असतं, या दोघांचं ऍडिशन असतं. या दोघांचं जेव्हा तुम्ही ऍडिशन करता तर E इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर, या ठिकाणी काय होतं, यस 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर राहतं. अलग लक्षामध्ये. अँड दिस टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. ओके, म्हणजे या ठिकाणी अँप्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. एखादा समजा ऑब्जेक्ट पेंडुलम परफॉर्म करत आहे, त्याचा अँप्लिट्यूड याच्या वरती जाणार नाही ना, इथपर्यंत येईल ना अँप्लिट्यूड याचं. हे टोटल डिस्टन्स म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन अँप्लिट्यूड असतं. हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन अँप्लिट्यूड असतं. हे कॉन्स्टंट असतं, याच्यावर जात नाही. ओमेगा कॉन्स्टंट आहे, मास पण त्या बॉबचं कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. फक्त कायनेटिक एनर्जीचं पोटेन्शियल एनर्जीमध्ये आणि पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होत असतं. आता बघा या ठिकाणी कसं रूपांतरण होत असतं, फक्त एक 2 मिनिटं लक्ष द्या जाणून. या ठिकाणी मला सांगा, जेव्हा आपण एक्स्ट्रीम पोझिशनला जातो तेव्हा एक्स ची व्हॅल्यू काय असते, एक्स ची व्हॅल्यू असते ए असते. मग या ठिकाणी आपण ए पुटअप केलं तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे काय होतं, 0 होतं. म्हणजे या ठिकाणी बघा EK इक्वल्स टू 0 येणार आहे. कधी, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू ए असते. आणि एक्स ची व्हॅल्यू ए कधी असते, टू द एक्स्ट्रीम पोझिशन. आले का लक्षामध्ये. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी तुमची काय असते, 0 असते. इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीकडे वळू. एक्स ची व्हॅल्यू समजा तुम्ही काय केली, या ठिकाणी 0 पुटअप केली, म्हणजे मीन पोझिशनला असते एक्स ची व्हॅल्यू 0, मान्य आहे, डिस्प्लेसमेंट ओके. आणि त्याच्यानंतर आपण ईपी ची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ईपी ची व्हॅल्यू काय येते, या ठिकाणी काय येते, 0 येते. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0 कुठं असते राजांनो, मीन पोझिशनला असते. डायरेक्टली एमसीक्यू विचारले जातात. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड एमसीक्यू. तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये हे जे फॉर्म्युले आहेत, हा 1 नंबरचा फॉर्म्युला आहे, हा 2 नंबरचा फॉर्म्युला आहे, त्याच्यानंतर हा 3 नंबरचा फॉर्म्युला आहे. तर हे जे 3 फॉर्म्युले आहेत, या 3 फॉर्म्युल्याला IMP मार्क करा. ओके, या 3 फॉर्म्युल्यावरून तुम्ही फायनली काही पण ऑब्टेन करू शकता. हे झालं कशाचं, ओके, एक्स्ट्रीमचं झालं. या ठिकाणी तुम्ही एक्स ची व्हॅल्यू समजा 0 पुटअप केली तर फायनली काय येईल, या ठिकाणी समजा 0 आलं तर काय येईल, मग 1/2 K इंटू ए स्क्वेअर येतं. आणि 1/2 हे के, एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे के असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे के असतं. अरे यार, पाहिलं आपण, ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के बाय एम असतं. मग या एम ला इकडे जर शिफ्ट केलं तर काय येतं, एम ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के येतं. म्हणजे याला तुम्ही दुसऱ्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकता, 1/2 के ची व्हॅल्यू काय असते, एम ओमेगा स्क्वेअर असते, आणि हे येतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं पण लिहू शकता. आणि याला तुम्ही 1/2, याला तुम्ही के इंटू एक्स स्क्वेअर असं पण लिहू शकता, कारण एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे के असतं. यायला का लक्षामध्ये, थोडी खिचडी झाली का, डबल एकदा तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ का, म्हणजे डायरेक्टली फॉर्म्युला लिहू का, सेपरेटली लिहायला पाहिजे होते डायरेक्टली प्रत्येकाचे. ओके, चला काय करतो, एका मिनिटामध्ये याला रब करतो आणि तुम्हाला एक सेपरेटली फॉर्म्युला लिहून देतो, जेणेकरून तुमच्या डायरेक्टली लवकर लक्षात येईल. ओके, हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. आणि याच्यानंतर आपला थोडाच पार्ट बाकी आहे फक्त. सिंपल पेंडुलम आहे, त्याच्यानंतर सेकंड हँड पेंडुलम आहे, त्याच्यानंतर आपला डायरेक्टली नंतर काय चालू होतं, अँग्युलर एसेसमेंट स्टार्ट होतं. ओके, सर्वांना लक्षात आले, झोपते आले नाही ना. ओके, सर्वजण जेवून आले का, जेवण बाकी आहे, बरं ठीक आहे, नंतर करा. ओके, सर्वात पहिले आपण महत्वाचा फॉर्म्युला बघतो आहोत, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे राजांनो, 1/2 या ठिकाणी लिहितो के इंटू काय आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. के ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे, आताच मी पुटअप केली, एम ओमेगा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा, काय येईल, 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आलं लक्षामध्ये. आता बघा, ऍट किंवा जर समजा किंवा ऍट मीन पोझिशन घ्या. ओके, ऍट मीन पोझिशन मला सांगा, आता मीन पोझिशनला, ओके, मेन पोझिशनला काय असतं बघा, मेन पोझिशनला एक्स की वैल्यू 0 असते, मान्य आहे, यस, हाँ सर मान्य है, एक्स की वैल्यू वहां पर 0 होती है, देन इसकी वैल्यू यहाँ पर अगर 0 आप पुट करते हैं तो क्या बन जाता है हमारा फाइनल इक्वेशन, यस, ई के इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा स्क्वायर ए स्क्वायर, और ये है हमारा टोटल एनर्जी का इक्वेशन, मतलब ये हमारी क्या है, मैक्सिमम एनर्जी है। तो मैक्सिमम एनर्जी कहां पर होती है भैया, एट द मेन पोजिशन होती है। तो हम अगर एक्सट्रीम पोजिशन के बारे में बात करें तर बघा या ठिकाणी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय राजांना, एक्सट्रीम पोजिशनला एक्स की वैल्यू ए असते, मान्य है, हाँ सर मान्य है। देन उसके बाद एक्स की जगह पर अगर हम ए पुट करेंगे तो एक्स का स्क्वायर है तो ये ए का स्क्वायर आएगा, एक ए का स्क्वायर और ए का स्क्वायर क्या हो जाता है, फाइनली 0 हो जाता है, तो ई के इक्वल टू क्या आ जाता है, 0। मतलब यहाँ पर हमें मिनिमम यहाँ पर एनर्जी मिलती है टू द एक्सट्रीम पोजिशन। तो ये रही बात दोस्तों काइनेटिक एनर्जी के बारे में। हम यहाँ पर पोटेंशियल एनर्जी के बारे में बात करेंगे, ठीक है। तो यहाँ पर मैं सेकंड लिखता हूँ, पोटेंशियल एनर्जी। चला सर्वांना समजते ना, बघा या ठिकाणी पोटेंशियल एनर्जी
इंडिकेट करतो मी ईपी न, आणि ईपीचा फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू या ठिकाणी काय येतो एक्स स्क्वेअर येतो, किंवा या ठिकाणी 1/2 m ओमेगा म्हणजे के असतं, के एक्स स्क्वेअर येतं. ओके, लक्षामध्ये फॉर्म्युला सर्वांच्या. चला आता या ठिकाणी आपण स्पेशल कंडिशन्स बघणार आहोत. बघा, ऍट मीन पोझिशन. मला सांगा आता मीन पोझिशनला काय असतं. सर मीन पोझिशन को भैया डिस्प्लेसमेंट 0 होता है, ये तो मानते हैं. हा सर मानते हैं. तर या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू तुम्ही जर 0 पुटअप केली तर काय येईल, मग ईपी ची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल, आणि ही काय असते मिनिमम असते. म्हणजे मीन पोझिशनला काय असतं, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. लक्षामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये समजा तुम्ही असं पुटअप केलं ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, एक्स्ट्रीमला एक्स ची व्हॅल्यू काय असते, ए असते. हा सर मान्य आहे. मग एक्सच्या ठिकाणी ए पुटअप केलं तर काय येईल, ईपीचं फायनल इक्वेशन जे आहे ते तर 1/2 के इंटू ए स्क्वेअर, आणि हे असतं तुमचं टोटल कायनेटिक टोटल एनर्जी असते. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे. सर्वांना लक्षात आले का. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला मी इथं लिहितोय 3rd नंबरला. टोटल एनर्जी ई इक्वल्स टू हे काय असतं, कायनेटिक एनर्जी प्लस काय असतं पोटेन्शियल एनर्जी असतं, आणि कॉन्स्टंट असते 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर घ्या, किंवा 1/2 या ठिकाणी के इंटू ए स्क्वेअर घ्या, किंवा ओमेगाला तुम्ही 2 पाय लिहू शकता. तर या ठिकाणी 4 स्क्वेअर एन स्क्वेअर किंवा 4 स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इन टर्म्स ऑफ असा पण फॉर्म्युला येऊ शकतो. म्हणजे टोटल एनर्जी काय असते, ऑलवेज कॉन्स्टंट असते. चला इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला का. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचंय बघा मेन म्हणजे ग्राफ घ्यायचा आहे. ओके, कायनेटिक एनर्जीचा आणि पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला ग्राफ स्टडी करायचा आहे. आलं लक्षामध्ये. चला मला एकदा कमेंट मध्ये हे करा, आन्सर द्या. यस, भावना लक्षात आले, ऑल क्लिअर आहे. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बाकीच्या आणखी समजला का. त्याच्यानंतर बघा एक एनर्जी इन एसएचएम चा कर्व आहे, तो कर्व तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ओके, आता या कर्व बद्दल तुम्हाला स्पेशल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपलं जे थेरॉटिकल लेक्चर आहे ते बघू शकता, कारण की या कर्व बद्दल माहिती द्यायची असेल तर कमीत कमी अर्धा तास लागतो. ओके, चला फक्त लक्षात ठेवा असा एक एनर्जी डिस्ट्रीब्युशन कर्व असतो कशामध्ये, एसएचएम मध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त. ओके, चला या ठिकाणी 0 पॉइंट आहे, एनर्जी डिस्ट्रीब्युट होते वाय ऍक्सिसला. ओके, या ठिकाणी आहे ई, या ठिकाणी आहे ई. लक्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण अँप्लिट्यूड घेतलंय -a. त्याच्यानंतर या ठिकाणी असतं -a अपॉन √2 असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी असतं +a अपॉन √2 असतं, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी असतं +a. ओके, हे अँप्लिट्यूड आहे. आता बघा कायनेटिक एनर्जीचा कर्व कोणता आहे, हा आहे कायनेटिक एनर्जीचा कर्व, आणि हा आहे पोटेन्शियल एनर्जीचा कर्व. या ठिकाणी 75% या ठिकाणी 75% असते. ओके, म्हणजे हा जो पॉईंट असतो 75% नसतो, हा जो पॉईंट असतो तो काय असतो, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जीचा पॉईंट असतो, आणि हा पण असतो कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. किती अँप्लिट्यूडला, ऍट a अपॉन √2 या अँप्लिट्यूडला, प्लस ऑर मायनस a अपॉन √2 या अँप्लिट्यूडला काय असतं, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असते. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. पुढचा पॉईंट आहे आपला सिंपल पेंडुलमचा. ओके, चला या ठिकाणी मी पेन चेंज करून घेतोय, रेड कलरचा घेतो. बघा आता सिंपल पेंडुलम मध्ये काय असतं, कोनिकल पेंडुलम आपण रोटेशनल डायनामिक्स बघितला. ओके, काय असतं सिंपल पेंडुलम, फक्त ऑसिलेशन होतं सिंपल पेंडुलम मध्ये. ओके, आणि पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतो. तर सिंपल पेंडुलमचा जो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे तो सर्वांना माहिती आहे. हे बघा, अरे काहीच नसतं रे, कोनिकल पेंडुलम मध्ये असा फिरतो. ओके, हा कोण तो सेमी व्हर्टिकल अँगल बनवतो. ओके, किंवा कोण लाईक शेप आईस्क्रीमचा कोण फॉर्म होतो कशामध्ये, कोनिकल पेंडुलम मध्ये. आणि सिंपल पेंडुलम मध्ये तो जस्ट टू अँड फ्रो काय करतो, मोशन करतो. तर याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. हा जो अँगल असतो तो थीटा असतो. तर या ठिकाणी बघा, आणि हा थीटा अँगल काय असतो, जर समजा एसएचएम परफॉर्म करत असतील, थीटा इज व्हेरी स्मॉल असतो. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, टी इक्वल्स टू 2π इंटू √L अपॉन जी. एल म्हणजे काय आहे, या ठिकाणी लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम असतं. आलं का लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर हा जो टाइम पिरियड असतो, टाइम पिरियड, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी सर्वांना माहिती आहे, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1/2π इंटू √G अपॉन एल येतं. तर या ठिकाणी बघा काही लॉज आहेत. तर टाइम पिरियड डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ बॉल. या ठिकाणी मास आहे का फॉर्म्युल्यामध्ये, नाही. म्हणजे हा पण पॉईंट तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. डज नॉट डिपेंड ऑन, does not depends on mass of ball. लक्षामध्ये.
मास ऑफ बॉबवर डिपेंड नसतो. ओके, त्याच्यानंतर बघा टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ असतो. टाइम पिरियड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ग्रॅव्हिटी असतो. ओके, सो दीज आर द लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम आणि टाइम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द बॉब असतो. ओके, इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, आता याच्यामध्ये जास्त गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्टली मेन फॉर्म्युलाच आहे सिम्पल पेंडुलमचा. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे बघा सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम म्हणजे सर्वांना माहित आहे, ज्या कोनिकल पेंडुलमचा जो टाइम पिरियड असतो सेकंद, किती असतो? 2 सेकंद असतो. त्याला काय म्हणायचं? यस, सेकंड पेंडुलम म्हणायचं. टाइम पिरियड इक्वल्स टू काय असतं? स्टँडर्ड असतं याचं 2 सेकंद असतं. तर फायनल फॉर्म्युला याचा लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काय येतो? LS इक्वल्स टू G अपॉन पाय स्क्वेअर. फायनल फॉर्म्युला काय येतो? LS इक्वल्स टू, LS मीन्स व्हॉट? लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम. तर LS अपॉन या ठिकाणी काय येतो? LS इक्वल्स टू G अपॉन पाय स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपला डायरेक्टली आता अँग्युलर एसएचएम चा आहे. 2 मिनिटांमध्ये आपला पार्ट संपून जाईल. आता अँग्युलर एसएचएम, जसं आपण लिनियर एसएचएम बघितलं, पेन चेंज करतो, या ठिकाणी ब्ल्यू कलरचा पेन घेतो. ओके, बघा लक्ष द्या, जसं आपण या ठिकाणी लिनियर एसएचएम बघितलं तसंच अँग्युलर एसएचएम असतं. ओके, अँग्युलर एसएचएम, फक्त मेन फरक काय बघा, त्या ठिकाणी फोर्स होता, या ठिकाणी अँग्युलर मध्ये काय येणार आहे? टॉर्क येणार आहे. त्या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंट होतं बघा, त्या ठिकाणी फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट होतं, या ठिकाणी टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. म्हणजे अँग्युलर एसएचएम मध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतं अँड बोथ आर इन द अपोजिट डायरेक्शन. दॅट्स वाय वी टेक हिअर किंवा वी टूक हिअर द नेगेटिव्ह साइन, दॅट इज टाऊ ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नेगेटिव्ह ऑफ मायनस थिटा असतं. तर याचं जे टाऊ इक्वल्स टू काय येतं, या ठिकाणी कॉन्स्टंट आपण सी घेतलेला आहे, त्या ठिकाणी आपण के घेतला होता. ओके, त्याच्यानंतर याचं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते काय येतं बघा, या ठिकाणी d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर काय येतं सी थिटा अपॉन आय विच इज इक्वल्स टू 0 असतं. आय मीन्स व्हॉट? मोमेंट ऑफ इनर्शिया. सी मीन्स प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. थिटा मीन्स, यस, थिटा मीन्स काय असतं? सर्वांना माहित आहे, थिटा मीन्स असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. ओके, त्याच्यानंतर आपण मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बघितलं आणि त्याचा आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला बघितला. ओके, काय फॉर्म्युला आहे बघा, या ठिकाणी लिहितो मी, मॅग्नेट व्हायब्रेट किंवा ऑसिलेट, या ठिकाणी तुम्ही ऑसिलेट लिहू शकता, ऑसिलेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड. तर याचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो सर्वांना माहित आहे. फायनल फॉर्म्युला काय आहे? T इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ I अपॉन MB. ओके, या ठिकाणी I म्हणजे सर्वांना माहित आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. M म्हणजे सर्वांना माहित आहे, मॅग्नेटिक, त्याला आपण काय म्हणतो? फील्ड म्हणतो. सॉरी, M म्हणजे नाही, B म्हणजे काय असतं? मॅग्नेटिक फील्ड असतं. आणि M म्हणजे सर्वांना माहित आहे. यस, M मीन्स काय असतं? चला एकदा कमेंट मध्ये मला कळवा. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं वन शॉट लेक्चर संपलेलं आहे ऑसिलेशन चॅप्टरचा. ओके, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? येस सर. यस, ओके. चला, याच्या ज्या नोट्स आहेत याच्या नोट्स तुम्हाला भेटतील, म्हणजे फक्त जाता जाता परीक्षा जाता एवढंच रिवाइज करायचं असतं, हे एवढं फक्त बस. पूर्ण जर तुम्ही चॅप्टर बघत राहिला तर तुम्हाला 1 दिवस लागतो एका चॅप्टरला रिवाइज करायला. ओके, याच्यानंतर उद्या सकाळी आपलं 8 वाजता लेक्चर होईल. 8 वाजताच्या लेक्चर मध्ये आपण ऑसिलेशनचे MCQ घेऊया. ओके, चालेल? चला, ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.